चला बुलेटिनला सुरुवात करूयात आणि आंतरराष्ट्रीय बातम्या पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात। चीनकडून अमेरिकेची हेरगिरी सुरू असल्याचं समोर आलं। पेंटागॉनने शुक्रवारी मध्यरात्री सांगितले की चीनी गुप्तहेर फुगा पूर्वेकडे सरकत मध्य युनायटेड स्टेट्सच्या दिशेने गेला आणि अमेरिकेने चीनवर केलेला दावा चीनने फेटाळून लावलाय। तो फुगा पाळत ठेवण्यासाठी वापरला गेला नसल्याचं सांगितलंय। ब्रिगेडियर पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जनरल पॅट रॉयडर यांनी हा फुगा नेमका कुठे होता किंवा तो खाली पाडण्याचा कोणता विचार होता का याविषयी तपशील देण्यास नकार दिला। योग्य पाश्चात्य शस्त्र पुरवल्यास युक्रेनियन सैन्याला पूर्वेकडे रशियन सैन्यावर आक्रमण करण्याची संधी आहे असं अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी EU इथे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलेल्या। झेलेन्स्कींनी याबद्दलची माहिती दिली। आमची तोफखाना जितक्या अधिक सुसज्ज असेल तितक्या लवकर आधुनिक पाश्चात्य शस्त्रे युक्रेनच्या रणांगणावर काम करू लागतील। रशियाचे आक्रमण जितक्या लवकर संपेल तितक्या लवकर आमचे हवाई संरक्षण मजबूत होईल असंही ते म्हणाले। अमेरिकेचे अटॉर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये युक्रेनच्या सर्वोच्च वकिलाशी चर्चा केली। रशिया आणि युक्रेनमधील संघर्षातील युद्ध गुन्ह्यांचे दस्तऐवजीकरण आणि खटला चालवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला। त्यांच्या कामावर चर्चा करण्यासाठी गारलँड यांनी युक्रेनियन अभियोक्ता जनरल अँड्री कोस्टिनचे न्याय विभागात स्वागत केले। पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की गारलँडने जाहीर केलंय की त्यांनी युक्रेनमध्ये वापरण्यासाठी जप्त केलेल्या रशियन मालमत्तेचे पहिले हस्तांतरण अधिकृत केलं। युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी शुक्रवारी सांगितले की युक्रेनच्या बोर्डिंग स्कूल सिस्टीमची जागा कौटुंबिक प्रकारे अनाथ आश्रमाने बदलली जाईल। ज्यांनी रशियाबरोबरच्या युद्धात त्यांचे पालक गमावले आहेत अशा मुलांची विशेष काळजी घेणं, त्यांच्या गरजा भागवल्या जातील। आणि आपल्या रात्रीच्या भाषणात युक्रेनियन युरोपियन शिखर परिषदेवर टिप्पणी करताना झेलेन्स्की यांनी स्पष्ट केलंय की प्रस्तावित सुधारणा युरोपियन युनियनच्या भागीदारीत पुढे जात आहेत आणि या सुधारणेसाठी जबाबदार राहण्यासाठी एक योग्य कार्यालय तयार केलं जाईल अशी माहिती झेलेन्स्की यांनी दिली। शेजारच्या बेलारूसच्या सीमेपलीकडे पसरलेल्या जंगलात खोलवर असलेल्या युक्रेनियन स्थानांवरून दिवसातून अनेक वेळा रोकोनिसन्स ड्रोन उडवले जात आहेत। शत्रूच्या हालचालींच्या चिन्हांसाठी आकाश आणि जमीन शोधतात। युक्रेनियन युनिट्स उत्तरेकडून संभाव्य आश्चर्यचकित आक्रमणाच्या अपेक्षेने दलदल आणि जंगलाच्या 1000 किलोमीटर लांब सीमा ओलांडून बुद्धिमत्ता त्या ठिकाणी गोळा करतात। जवळजवळ 1 वर्षांपूर्वी युद्धाच्या प्रारंभी कीवला लक्ष्य केलेल्या अयशस्वी रशियन आक्रमणाची पुनरावृत्ती युक्रेनियन कोणतीही शक्यता घेत नाही। बेलारशियन संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी हवाई दलाच्या संयुक्त बेलारशियन कवायतींचं फुटेज शेअर केलं। मंत्रालयाच्या वेबसाईटवर एक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की बेलारूस आणि रशियाच्या सशस्त्र दलांचा संयुक्त रणनीतिक उड्डाण सराव पूर्ण झालाय। युक्रेनच्या बाजूनुसार प्रशिक्षण पूर्ण झाल्याचा अहवाल देण्यात आलेला असून रशियन हवाई गट त्यांच्या कायमस्वरूपी तळावर परतला नाहीये। युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने गुरुवारी संध्याकाळी ब्रीफिंगमध्ये ही माहिती दिली। जर्मनी आणि इतर सरकारांनी गेल्या आठवड्यात वचन दिल्याप्रमाणे आधुनिक टाक्यांच्या वितरणामध्ये युक्रेनला जर्मन संरक्षण उद्योगातील जुन्या लेपर्ड 1 लढाऊ टाक्या जोडता येतील। जर्मन सरकारचे प्रवक्ते स्टीफन हेफस्ट्रेट यांनी शुक्रवारी याबद्दलची माहिती दिली आहे। निर्यात अधिकृतता मंजूर झालेली आहे परंतु संख्या आणि इतर तपशील देण्यास त्यांनी नकार दिला असं त्यांनी म्हटलंय की येत्या दिवस आणि आठवड्यात अधिक ठोस होऊ शकतात। त्यांनी बर्लिनमध्ये पत्रकारांना सांगितलंय की उद्योगाकडून लेपर्ड 1 टाक्यांच्या डिलिव्हरीसाठी परवानगी देण्याचा अर्ज काही वेळापूर्वी करण्यात आला होता। गेल्या 11 महिन्यात 30 युनायटेड नेशन्स इंटर एजन्सीजनी युक्रेनमधील असुरक्षित लोकांसाठी मदत पुरवठा केला आहे। मदत करणारे ट्रक फ्रंटलाईनच्या जवळच्या भागात पोहोचले तर युक्रेनमधील रशियन नियंत्रित झोनमध्ये सुरक्षित प्रवेश नसल्यामुळे तिथल्या लोकसंख्येपर्यंत मदत पोहोचायला उशीर होतोय। 6 ट्रकचा ताफा पाणी, औषध, आपत्कालीन निवारा सामग्रीसह डोनेत्स्क प्रदेशात पोहोचला। इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन म्हणजेच IOM, युनिसेफ, UN निर्वासित एजन्सी, UNHCR आणि जागतिक आरोग्य संघटनेद्वारे हा पुरवठा केला जातोय। स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवक गरजू लोकांना ही मदत थेट वितरित करण्यासाठी तिथे पोहोचले। युरोपियन युनियनच्या नेत्यांनी कीव इथे युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की
यांच्या समवेत झालेल्या पत्रकार परिषदेत रशियाबरोबर सुरू असलेल्या संघर्षात युक्रेनला सतत पाठिंबा देण्याचं वचन दिलं. युरोपियन युनियन काउन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेन हे दोघेही जेलेन्स्कीच्या सोबत दिसले. मिशेल यांनी युरोपियन युनियन दरम्यान घनिष्ठ संबंधांचं वचन दिलं. पुढील वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रशियन सहभागाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रीडा नेत्यांची लॉबी करण्यासाठी युक्रेनने प्रयत्न वाढवलेत. युक्रेनने गेल्या वर्षी रशियन लोकांशी स्पर्धा करण्याऐवजी काही क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार टाकला होता. जर रशियाला खेळांवर बंदी घातली गेली तर पॅरिस हे सलग चौथे ऑलिम्पिक असेल जिथे रशियन खेळाडूंनी राष्ट्रध्वज किंवा गीताशिवाय स्पर्धा केली असेल. दोन्हीच्या विळख्यात जीवघेण्या विळख्यात सापडलेल्या व्हेल माशाला मुक्त करण्यात आलेला आहे. नॅशनल मरीन सेंच्युरीमध्ये कोना विमानतळाजवळ या व्हेलची सुटका करण्यात आली. राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय प्रशासनानं निवेदनाद्वारे ही माहिती दिली. हा जो व्हेल मासा आहे तो या सगळ्या जीवघेण्या जाळ्यात अडकल्यामुळं त्याला काही जखमा झाल्या होत्या, त्यामुळे त्याची पोहण्याची क्षमता देखील घटली होती. या घटनेमुळं भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी विशेष काळजी घेण्याचा विचार केला जातोय. उपाययोजना आणि मार्गदर्शक तत्व देखील जाहीर केली जातील. हाँगकाँगनं सीबीडी कॅनाबायडॉल वर बंदी घातलेली आहे. धोकादायक औषधांच्या यादीत समावेश झाल्यानं या धोकादायक वनस्पतीची तस्करी उत्पादन ताब्यात घेणाऱ्यांना कठोर दंड ठोठावला जाणार आहे. गांजापासून शुद्ध सीबीडी वेगळे करण्यातल्या अडथळ्यांमुळे हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी गांजा युक्त पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. सीबीडी उत्पादनांची शहराभोवती उभारलेल्या विशेष बॉक्समध्ये विल्हेवाट लावण्यासाठी रहिवाशांना 27 ऑक्टोबरपासून 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. कोरोना साथीमुळे 2020 पासून तरुणांमध्ये सीबीडी लोकप्रिय आहे, पण 2022 पासून त्याची विक्री कमी झाली. बंदी लागू झाल्यानंतर कोणत्याही सीबीडी उत्पादनासह हाँगकाँगमध्ये प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. बोईंगने क्वीन ऑफ स्काय म्हणून ओळख असणाऱ्या 747 जम्बो जेटला सेवानिवृत्त केलंय. गेल्या 55 वर्षांमध्ये विमान निर्मिती करणाऱ्या हजारो कामगारांसाठी हा महत्त्वाचा क्षण होता. 1969 मध्ये या विमानानं पहिलं उड्डाण केलं. 500 प्रवासी वाहून नेण्यास सक्षम असलेलं एक व्यावसायिक विमान होतं आणि नासाच्या स्पेस शटलसाठीची वाहतूक आणि एअर फोर्स वन अध्यक्ष विमान म्हणूनही त्याचा उपयोग झाला होता. याआधी कधीही थेट मार्ग नसलेल्या आंतरराष्ट्रीय शहरांना जोडणं आणि प्रवासी उड्डाणांसाठी हे विमान दुवा ठरलं होतं. श्रेणीतील अंतिम विमान वॉशिंग्टन राज्यातील प्युगेट साऊंड प्रदेशात बोईंगने बांधलेलं 1574 हे विमान आहे आणि या कार्यक्रमासाठी बोईंग आणि जगभरातील इतर उद्योग अधिकारी तसंच अभिनेता आणि पायलट जॉन ट्रॅव्होल्टा यांच्यासोबत हजारो कामगार उपस्थित होते. पॅरिसमध्ये कामगार संघटनांची आंदोलनं सुरू आहेत. सेवानिवृत्तीचं वय कमी करण्याच्या सरकारच्या योजनेच्या निषेधार्थ देशव्यापी मोर्चात हजारो कामगार सहभागी झाले. पण ही आंदोलनं म्हणजे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमोरचं मोठं आव्हान ठरतं. पॅरिसमध्ये लाखो कामगार रस्त्यावरती उतरलेत. रेल्वे ऑपरेटर SNCFने संपामुळे नेटवर्क व्यत्यय होण्याचा इशारा दिला होता. प्रवाशांनी ट्रिप रद्द किंवा पुढे ढकलण्याची आणि शक्य असल्यास दूरस्थपणे काम करण्याचा पर्याय दिला आहे. काही शाळा आणि इतर क्षेत्रांनाही संपाचा फटका बसला. कर्मचारी संपावर असल्यानं रेडिओ स्टेशन्स फ्रान्स इंटरनं नेहमीच्या सकाळच्या टॉक शो ऐवजी संगीताची धून वाजवली आणि त्याच्या श्रोत्यांनी माफी मागितली. केअर सेक्टरमधल्या कामगारांनी कामाच्या गुणवत्तेसह आणि अधिक वेतनाच्या मागणीसाठी ब्रसेल्समध्ये मोर्चा काढला. यात 10,000हून अधिक कामगार सहभागी झाले होते. वृद्धांसाठी रुग्णालय आणि केअर होममध्ये अधिक लोकांना कामावर घ्यावं, तरुण व्यावसायिकांसाठी हे क्षेत्र अधिक आकर्षण बनवण्यासाठी वेतन श्रेणी मोठ्या प्रमाणात वाढवण्याची कामगारांची मागणी. सरकारने यावर कोणतीही खात्रीशीर योजना आणलेली नाही. कोरोनाच्या कठीण काळात या कामगारांचं मोलाचं योगदान होतं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांचा इस्रायल आणि वेस्ट बँकचा 2 दिवसांचा दौरा संपलाय. वाढत्या हिंसाचारादरम्यान त्यांनी इस्रायली पॅलेस्टाईनमध्ये शांततेचं आवाहन केलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भेटीनंतर ब्लिंकेन यांनी पॅलेस्टिनी नेते महमूद अब्बास यांची रामल्ला शहरात भेट घेतली. सेल्मा शहरात एका पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून
हत्या करण्यात आल्याचं कॅलिफोर्नियातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। हा अधिकारी गस्तीवर होता तेव्हा त्याला एका व्यक्तीनं हात दाखवून थांबवलं आणि अधिकाऱ्यावरती गोळ्या झाडल्यात। रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं। गोळीबार प्रकरणी एका 23 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याचं फ्रेस्नो काउंटी शेरिफ विभागानं सांगितलं। स्वीडन आणि नेदरलँड्समधील अतिउजव्या कार्यकर्त्यांनी इस्लामच्या पवित्र ग्रंथाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शेकडो इंडोनेशियन मुस्लिमांनी देशाच्या राजधानी स्वीडिश दूतावासाकडे कूच केलं। यावेळी इस्लामिक धर्माच्या घोषणेचे ध्वज फडकवत 300हून अधिक निदर्शक जकार्ता शहराच्या मध्यभागी जमले होते। यावेळी डॅनिश इस्लाम विरोधी कार्यकर्ता रामसुक पालुदान यांची प्रतिमा तसंच स्वीडन, डेन्मार्क आणि नेदरलँड्सचे ध्वज तुडवले गेले। भारतात गेल्या 24 तासात 128 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। 1763 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। संक्रमणाची एकूण संख्या ही 4,46,83,023 झालेली आहे। उत्तर प्रदेशमधून एका मृत्यूची नोंद झाल्यानं मृतांची संख्या 5,30,741 वर पोहोचली आहे। हार सायरीवेले बोरो कौन्सिल वुमन युनिस डवमफोर वय वर्ष 30 यांना त्यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या एसयूव्ही मध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मिडल सेक्स काउंटी अभियोजक कार्यालयाच्या मते त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या। घटनास्थळीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं। युनिस डवमफोर 2021 मध्ये पहिल्या 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडून आल्या। अधिकाऱ्यांनी गोळीबारासाठी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही। न्यूझीलंडमधील आणीबाणी उठवण्यात आली। ऑकलंडसाठी मुसळधार पावसाचा इशाराही मागे घेण्यात आला। विक्रमी पाऊस आणि पुरामुळे 4 जणांचा मृत्यू झाला। पुरामुळे देशातील सर्वात मोठ्या शहरासाठी आणीबाणीची स्थिती होती। नागरिकांनी एकत्र येत अनेकांना मदत केली। समुदाय एकत्र येत असल्याचं पाहून चांगलं वाटलं अशी प्रतिक्रिया पंतप्रधान क्रिस हिपकिन्स यांनी दिली। ऑकलंडमध्ये अधिकाऱ्यांनी पूर्वी आठवड्यासाठी शाळा बंद केल्या होत्या आणि स्वच्छतेचं काम सुरू असेल तर नागरिकांना घरून काम करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। शहराच्या आजूबाजूची सुमारे 200 घरं आणि दुकानांचं नुकसान झालं। स्पेनच्या माद्रिद प्राणी संग्रहालयात 18 महिन्यांपूर्वी जायंट पांडाला जुळी पिल्लं झालेली आहेत। युयू आणि जियू हे सध्या आकर्षणाचं केंद्र आहेत। जन्मावेळी त्यांचं वजन फक्त 150 ग्रॅम होतं। आता त्यांचं वजन सुमारे 50 किलोग्रॅमपर्यंत पोहोचलंय। माद्रिद प्राणी संग्रहालयातील मुख्य पांडाची काळजी घेणारे डेल क्लो यांनी सांगितलंय की पांडाच्या जुळ्या मुलांसाठी जंगलात जगणं जवळजवळ अशक्य आहे आणि त्यांना इथं आई पांडासोबत दुधाचा पूरक आहार दिला जातो। इथं त्यांच्या जगण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे काळजी घेतली जाते। पांडा आई हुआ झुईबा आणि पांडाचे वडील बिंगझिंग 14 वर्षांपासून या प्राणी संग्रहालयाचा अविभाज्य भाग आहेत। बोल्डर आणि कोलोरॅडो इथले कॉलेज टाउनमधील एक मोठे काळे अस्वल मोशन ट्रिगर केलेल्या वन्यजीव कॅमेऱ्यावर पोज देताना दिसलंय। पोज देताना या ठिकाणी ते दिसलं। शेकडो सेल्फी त्यांनी पोज दिलेल्या। द सिटी ऑफ बोल्डर ओपन स्पेस अँड माउंटन पार्क्सने अलीकडे ट्विटरवर याचे काही फोटो जारी केलेले आहेत। हा कॅमेरा हरणांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बसवण्यात आला होता, मात्र त्यामध्ये अस्वलाने सुंदर पोज दिलेले आहेत। नेटिझन्सनी या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला। युरोपियन रिसर्च प्रोजेक्ट बियॉन्ड एपिकासाठी काम करणाऱ्या संशोधकांनी सांगितलंय की अंटार्क्टिकामधील दुसऱ्या ड्रिलिंग मोहिमेदरम्यान ते 808 मीटर खोल बर्फापर्यंत पोहोचले। 2700 मीटर खोली गाठण्याचं लक्ष्य त्यांचं आहे, जिथे त्यांना 1.5 दशलक्ष वर्ष जुना बर्फ सापडण्याची अपेक्षा आहे। हे नमुने हवामान बदलाचा अभ्यास करण्यास मदत करतील। चुला विस्टा इथे एका निवृत्त पोलिसाच्या विहिरीत पडलेल्या K9 श्वानाला बचावकर्त्यांनी वाचवलंय। या जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानाचे मालक US नेव्हीचे निवृत्त पोलीस अधिकारी होते। कुत्रा विहिरीत पडल्यानंतर 4 तासांची बचाव मोहीम राबवण्यात आली आणि 4 तासांनंतर कर्मचाऱ्यांनी त्याला सुखरूप विहिरीबाहेर काढलं आणि पायाच्या दुखापतीसाठी पशुवैद्यकाकडे त्याला उपचारासाठी नेण्यात आलं। हवाईमध्ये समुद्र किनाऱ्यावर मासेमारीची जाळी, प्लास्टिक पिशव्या आणि इतर सागरी कचरा खाल्ल्यानं मृत झालेला व्हेल या ठिकाणी बघायला मिळाला। 56 फूट लांब, साधारण 54,431 किलोग्राम वजन असलेला अजस्त्र व्हेल प्रथम कोळीच्या एका खडकावर आदळला आणि त्यानंतर भरती ओटीने तो किनाऱ्यावरती आला। व्हेलच्या पोटात 6 हॅगफिश सापळे,
7 प्रकारचे मासेमारीचे जाळे, 2 प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, एक लाईट प्रोटेक्टर असल्याचं आढळलंय. लाखो टन प्लास्टिकपासून वन्यजीवांना धोका निर्माण झाला होता. आणि यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडल्टन यांनी लीड्स इथल्या बाजाराला भेट दिली. शिपिंग असं या मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी स्टॉल धारकांशी संवाद साधला. त्या ठिकाणी क्रिकगेट मार्केटमधल्या व्यापाऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. मुलांच्या आयुष्यातील पहिल्या 5 वर्षात सार्वजनिक समज वाढवणं आणि त्यांच्या या सुरुवातीच्या अनुभवानुसार त्यांचा होणारा विकास यासाठी हा उपक्रम राबवला जातोय. राहुल फाउंडेशन सेंटर फॉर अर्ली चाइल्डहुड तर्फे प्रकल्प सुरू करण्यात आला. नासाच्या माजी अंतराळवीरांचा उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी मंगळवारी सत्कार केला. एक नवीन क्रू कॅप्सूल क्रू ड्रॅगन डिझाईन केल्याबद्दल तसंच 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात काम केल्याबद्दल त्यांना काँग्रेस स्पेस मेडल ऑफ ऑनर प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांच्या कार्यामुळे अंतराळातील एका नवीन युगाची सुरुवात झाल्याचं हॅरिस म्हणाल्या. डग्लस हर्ले आणि रॉबर्ट बेहेनकेन अशी त्यांची नावं आहेत. हर्ले यांनी नौदलात आणि बेहेनकेन यांनी हवाई दलात काम केलेले. 2000 मध्ये नासामध्ये सहभागी होण्यापूर्वी ते दोघेही लष्करात पायलट होते. हॅरिस या नॅशनल स्पेस काउन्सिलच्या अध्यक्ष. पॅरिसवासियांसाठी चायनीज लुनार न्यू इयरची सुरुवात करून नववर्ष साजरं करण्यासाठी रंगीत परेडचा आनंद लुटण्यात आला. पॅरिसच्या आशुआई जिल्ह्यातील पारंपरिक परेड 2019 पासून कोविड-19 निर्बंधांमुळे रद्द करण्यात आली होती. लुनार न्यू इयरचं नाव चिनी राशीच्या 12 चिन्हांपैकी एक पुनरावृत्ती चक्रात ठेवण्यात आलंय. हे वर्ष रॅबिट वर्ष आहे. स्पेस एक्सने 49 स्टारलिंक उपग्रह वाहून नेणारं फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केलं. स्पेस एक्स फाल्कन 9 रॉकेटनं कॅलिफोर्नियातील वॅडेनबर्ग स्पेस फोर्स बेस इथून 49 स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित केलं. स्पेस एक्सचे स्टारलिंक उपग्रह जगभरातील दुर्गम आणि ग्रामीण भागात हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रदान केली जाते. आणि या प्रक्षेपित झालेल्या रॉकेटचा पुन्हा वापरता येण्याजोगा पहिला टप्पा प्रक्षेपणानंतर 8.5 मिनिटांनी प्रशांत महासागरातील ड्रोन जहाजावर यशस्वीरित्या उतरला. यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.